उठा म्हणून कामाला लागा. हो काही ना काही स्वतः म्हणलं जरासं लेकर तिकडे ते पंखे दुरुस्ती करून राहिले तुम्ही काय झोपा काढता का? हो लय धराचे येतात दारचे घरचे म्हणजे सरेच म्हणजे जसे काय हाळकुत्र चालू आहे आपल्याला तर. अरे काय म्हणजे काय जरासं 10-15 मिनिटं लेट झोपलो आता उशिरा उठलो म्हणून काय झालं आता? अहो म्हणलं काहीतरी करा. निरा काही रिकामे बसू नका म्हणलं. आता काहीतरी काम धंदा पहा तुम्ही. हो ना मग काही ना काही सोचीनच ना मी. काय रस्त्यावर आलो का म्हणलं संध्याकाळची सोय नाही का? का हातार अन्न हातार खाणं आहे का? मग दुसरं काय का लाखानं का करोडानं कमाया गेले चालले मोठे. सोनं आणलं घवाळ आणलं सारा म्हणलं महिना घातला त्याच्यात नाही. कसे काम धंदा होता त्या खादोड्याला बोलून बसले. आता तिथं कोणत्या तोंडाने जाता? हो सकाळी कलकल करू म्हणलं. हो काहीतरी सोचणारच आहो मी काहीतरी करणारच आहो. काही रिकामा हिंडणारा माणूस नाही मी. मग उठा लवकर आणि जरासं लागा काम कमी. ब्रश करा चहा घ्या आणि कामी लागा. या लवकर. आम्ही लय झालं दादा कुत्र्याच्या पडायला हाल झाले आपले हळ. आम्ही कुठं जाती तर रट्टा जिथं जाती तर रट्टा. आम्ही तर आता काहीतरी स्वतः लागन बाबा नाही तर काही खरं नाही वाटतं आपलं. दिवसभर झोपायचंच काम आहे का म्हणलं त्याला? आता म्हणलं तुला काय माहित नाही? मी किती कोणती कामं केली त्याने मोठी सांगून राहिली. आता तर झोपलो जरासं बाई. काऊन तू आता कलकल करत? उठन ना बाई उठन ना ते. मग काय नाही का जेवायचं खायचंच काम आहे का त्याले? 8-8 वाजता उठणं आणि हे आणि ते. मुकाट्यानं काम कमी लागा म्हणा त्याले. तिथं त्याले म्हणून मस्त सुखानं काम आहे. अर्धी भाकर चांगली भेटून राहिली होती. चालले चोऱ्या करायला. मग सापडलं ना आता झालं ना सगळं. पितळ झालं ना सगळं हातात. जाऊ दे ना बापा. तू कोण माई परकी आहे का? तू माई भाशी ते माय पोरग. जाऊ दे बापा काही नाही कामाचा आहे बाबा कशा माय. लय कामाचा बाबू. काय म्हणलं उठा आता लागा जरा कामाला लागा. काहीतरी काम धंदा शोधा म्हणलं काहीतरी. हो ना चाललो ना मी शिवलाल भाऊची दादा चहा पाणी घेतो आणि काहीतरी काम धंद्याचं पाहणारच आहो मी. घरी कामं थोडीच राहतो. उठा मग मी चालली कांद्यावर म्हणलं आज. हो आता सांग. आता कोण की आता त्या याचा सरपंचाचा कांदा काढणार आहे. तिकडे चालली मी. तुम्हाला यायचं आहे का? अरे हुनीतनी कांदा काढाले कुठले का मरतं का बाबा? नाही बाबा मी नाहीत मला कांदा काढाले पाहतो मी. काही ना काही काम धंदा शोधतो माय मी आता. तू काही काळजी करू नको. तुम्ही जा तिकडे कुठे जास तिथं. काहीतरी पाहा ना समजलं ना. उद्या फुकट भाकरी खाऊ घालणार नाही म्हणलं मी. सांगू राहील तुम्हाला. काय करू सांग तू सांग ना आता काम कोणतं करावा? हो काऊन की आता आपलं तिकडे बरं होतं. हो शिवलानं सगळं गमावून टाकलं. मग आता करावं काय? काही ना काही तर करावंच लागेल का नाही? आता आम्ही चाललो कांद्यावर बा. आम्ही आता सरपंचाचा कांदा काढलं. तर आम्ही चाललो आता तुम घेत मी. पण तुम्ही बी आता निरा काही रिकामं बसून होणार आहे का आपलं? चेतन आपला गाडी चालवून राहिला त्या शिवलाल भाऊची. आणि तुम्ही म्हणलं काहीतरी आता आपलं लग्नाचे सीजन सुरू झाले. कपडे गिपडे शिवून हे ते शिलाई गिलायचे पैसे येतात ना. 500-600 रुपये ड्रेस आहे म्हणलं. 2 ड्रेस तर काढता तुम्ही दिवसाची. म्हणलं शिलाई मशीन सुरू करून द्या तुम्ही आता. चालेल का? आता पोल्या कामं केले आणि आता खरंच मला ते शिलाई मशीनवर बसा वाटते का? पुरा दांड लागते मग आता 2 ड्रेस जर काढतो म्हणलं तर नाही का? नाही बाबा मी नाही करत ते आता. नाही ते राहू दे शिलाईचा आता. मी पाहतो ना काहीतरी आता कामधंदा शोधणारच आम्ही. शिवलाल भाऊ केलता मी फोन. ते म्हणे मंदिरापाशी या म्हणे आपण दर्शन घेऊ काहीतरी सुचू म्हणे. येतो मी आता थोड्या वेळा सांगतो तुला काय करायचं तर. बरोबर स्वतः मग तुम्ही. मी स्वयंपाकाला लागतो आता. जेवून घे जा. मी आता वावरात चालली जाईन मग थोड्या वेळानं. मला करतो स्वयंपाक मी. येतो जरा काहीतरी विचार करतो. स्वस्त काही ना काही. लय चैनी दिवस होती रे का आठवण येते माणसाला. असं वाटते काय खादोडीच्या घरी माहोल होता आपला. सकाळी उठल्याबरोबर चहा नाश्ता इडली डोसा सांबार वडी. काय जे लागलं ते का ज्यूस प्या फ्रूट खा काय खा. इथं तर सकाळी चहा का म्हणलं सुकानं भेटत नाही. पहिले बोलणे खा लागते 2-4 शिव्या खाल्ल्यावर मग भेटते. अशी परिस्थिती झाली आपली आता. एवढं मोठं घबाडाचं स्वप्न पुरं म्हणलं मातीत मिसळलं. पुरं म्हणलं पुरा बरबाद झालो आपण. पण आता काय झालं ते झालं. आता काय खाऊ बघून राव काहीतरी आता पण कामधंदा करावं लागते राजा. हो घरी कुत्र्याचे हाल आहे बरं. हो हाळा सुरू आहे आता. म्हणून म्हणलं काहीतरी स्वतः बघ काहीतरी कामधंदा एखादा. मग करता काय काम आता? कांदे काढायला चालता सांगा तुम्हीच सांगा. उदळे घेता का? चालले आपले कांदे दिवसभर आपले उपटा संध्याकाळची चिरा. 200 रुपये हातात घेऊन घरी जा. काय करता तेवढं ते पुरते का ते? पण आपण आपल्या सोबतही नाही ना ते शिवला शोभते का आपल्याला ते कांदा उपडणं घेईन ते एवढा मोठा अध्यक्ष बा आणि कांदे चालला काढाले सोबतही नाही ना. त्याच्यानं जरासा विचार करते माणूस. कोणते काम करतं म्हणलं की जरासं भ्यायला लागते ना. लोक माहित नाही का? तरी मला वाटते सरपंचाला भेटता का? त्याचं ट्रॅक्टर रिकाम आहे. हो म्हणजे कसं खतावर लावून देऊ. कोणा लोकांचे खतं नेणं असते. तर बा मी ड्रायव्हर आणि तुम्ही दोघं आपण 3 जण समजा ट्रायला भरत जाऊ. काय होते आता समजा स्पेशलमध्ये. आता पाहू मग विचारून मग म्हणलं तर जर सरपंचानं जर म्हणलं हो येरी त्याचं ट्रॅक्टर काही जास्त चालवत नाही ते कामोकामी असते त्याला म्हणा बा लोकांचे खतं नेतो म्हणा आम्ही वावरायनं. म्हणजे कसं एक हाती काम राहते. आपण 3 एकाच जागी राहतो. ट्राली भरली चालले दिवसाच्या 7-8 जरी झाल्या तरी बस झालं ना आपल्याला. कसं आहे 500-500 रुपये रोज काही बी पडणं आहे ना. हो मग पाहू मग म्हणून मग नाही का? हो आता दुसरं तर काही कामधंदा आपल्याला वाटते. आता काय लक्ष म्हणले भेटावं का नाही धाब्यावर समजा. पाहू ना सरपंचानं जर नाही म्हणलं तर मग लक्ष म्हणले भेटू. आपल्याला कसं शोधा लागते आता काहीतरी काम आपल्याला पास लागते. हो लाजी काजीला काय आता आपल्याला पाहण्यात मजा नाही. 4 पैसे आपल्याला कसे करून कमाव नाही. हो चला बरं मग जाऊ आपण सरपंचाला भेटू. काय नाही पाहू मग. नाही तर मग शिवलाल भाऊ समजा एक जमन का आपण खादोडीच्याच घरी जर गेलो तर समजा त्यानं का आपल्याला नाही थोडीच म्हणलं की याच म्हणेन ते. खादोडीच्या घरी अबे लाता म्हणून काढून देते आपल्याला आता. मग मी किती बोललो त्याला माहित नाही का? तिथं अजून त्याचा फोन नाही आला. नाही तर मी तेव्हा धुकधुकच करून राहील. मग काही येईन फोन 4 लाख रुपयातले 385 मागून राहिला होता ते काल. जाऊ दे बा. हो त्याचा फोन ब्लॉकमध्ये टाकून दे. त्याचा फोन उचलू नको. आता काही ते पैसे दे नाही आपल्याला. कुठून देतं पैसे एवढे मोठे? असली तरी कुठे देत होतो आपण त्याला पैसे. चल जाऊ दे त्याचा विषय नाही. एखादा काम धंद्याचं पाहा आता पहिल्या. हो चला आता शेवटी गावातच राहा लागते. आता परगावात काही जाण्याचा अर्थ नाही. हो चला मग.
हो आज कांदा काढणं आहे आता. हो बाया घ्या गेल्या पुढे. हो ट्रॅक्टर घेऊन चाललो आता देवलाल मी. काय करता आता? हो ना ते तर आहेच म्हणा, पण मी काय म्हणलं सरपंच साहेब, आता समजा कांदा तुमचा 2-4 दिवसात आटपते, तर म्हणलं आपलं ट्रॅक्टर समजा खतावर जर लावलं जमणार नाही का? लोकांचे खतं गीत आहेत, वावराने नेऊन टाका लागते ट्रिपाच्या ट्रिपा. आम्ही तिघं जण भरतोय बी नेतोय बी, ड्रायव्हर आहे आम्ही, चालक आहे मालक आणि मालक आहे आम्हीच. हो कुठं बसतं याच्या नांदीला ग. हो ना घेतली ना मी शिकून मागं हडंबाच्या वक्ती. नाही नाही गड्या बा शिवलाल कसं आहे आपल्याला कधी बी कोणते काम निघन सांगता येत नाही. हो घरगुती ट्रॅक्टर आहे आपण आपण काही जास्त असं भानगडीत पडत नाही. हो तसं आता देवलालही चालवता येते. हो मी बी असतो काही काही. हो आपलं काही जास्त काम नाही ना. नाही म्हणूनच म्हणलं तुम्ही फक्त काहीच करू नका ना, तुम्ही फक्त ट्रॅक्टर द्या आम्हाला. हो डिझेलही आम्हीच टाकतो, आम्हीचीच मजुरी, आमचीच माणसं, आम्हीच खत नेतो. तुम्हाला 20,000 रुपये महिना देऊन देतो. महिन्याचे 20,000 रुपये काही न करता. काही न करता समजा नाही का, म्हणजे ट्रॅक्टर समजा तुमच्या ताब्यात देऊन द्यायचं, बाकीचं समजा तुम्हीच मग डिझेल पाणी हे ते सगळं सगळं. हो सगळंच बिलकुल, म्हणजे फक्त आम्ही खतं न्यायचे कामं करू. हो नंतर मग बरसातचं तर काही चालतच नाही, मग पुढचं पुढे. नाही नाही पुरं कामच काढायचे ट्रॅक्टराची नाही का, रात दिवस चालवायचे नागरटीवर याच्यावर त्याच्यावर. नाही नाही पुरत नाही. नाही गड्या ते कसं मी त्या भानगडीतच पडत नाही. हो कुठं बसतं बा. हो ते मी काही देत नाही, मी काही त्याच्या भानगडीत पडत नाही. आले काचं कसं कामधंदा भेटला असता बा आम्हाला, आता मस्त खतं नेले असते. कसं बी 500-500 रुपये रोज पडला असता आम्हाला, तुमचे भागलं असतं. भले 25,000 रुपये देऊ बा तुम्हाला, 20 नसन पडत तर. ते 25 देते ते नाही का. हो 25 तिकडे आणि तेही तिकडे. ट्रॅक्टरचं एखादं काम काढून देईन, एखाद्याला ठोकून देईन, बसा लागन. नाही बा नाही नाही मी ते कसं त्या विषयातच नाही पडत मी. बरं ठीक आहे, मग आता काय नाहीच म्हणतात मग नाही का. हो चला बा काहीतरी काम धंदा पाहून राहिलो, काय आता खादोडीचे गुण सुटलो. आता दुसरं वावराचे कामं करा, काहीतरी काठ्या तोडणं हे ते धुरे बंधारे. दुसरं मग काय करता, आता काय ट्रॅक्टरच पाहिजे का? आम्ही ते शोभते का बे देवलाल आम्हाला? तुला शोभते ते वावराचे कामं, आमच्या जण होते का? मग मी आलो बा वाहन असलं ट्रॅक्टर, आम्ही तिघा मिळून मस्त हँडल करत होतो. पण नाही म्हणते सरपंच आहे, मग काय आता तू का जबरदस्ती आहे का त्याची? म्हणा तेच आहे म्हणा, जाऊ दे मग, नाही तर नाही. बरं ठीक आहे येतो मग सरपंच साहेब, पाहतो आता काही ना काही. हो चल गड्या, देवदास गेला वाटते तिकडे नाही का. हो चल बरं, चल रे चल, का तो त्याच्या इकडे तरी पाहू काही. अगोदर मग कल्ला करून राहिले. काय म्हणता देवदास देवदास, काय होत तुमचं? काय करता देवदास भाऊ? काय बेरोजगार माणसं झालो. हो काही काम धंदा असेल सांगा म्हणलं, काही वावरा शिवरायनं. हे कोणत्या कामाचे आहेत? अरे बा काम म्हणसाल तर माझ्यावर तर लागन तेवढे. अरे बा येता का कामाला तुम्ही? काय करता आता, कुठं हवेत राहायचं म्हणलं, काहीतरी स्वतःच लागेल ना बा. काहीतरी काम धंदा सापडेपर्यंत असेल तर सांग काही काम. काम तर आहे गड्या, हे पा. हो काम लय सोपं आहे, फक्त तुमचं करायची इच्छा पाहिजे, मानसिकता पाहिजे माणसाची. हो आता हे गदे आहे तर 5-7 गदे आहे का नाही. हे पा हे माऊली भाऊचं खत घेतलं म्या. हो हे खत आता याच्या वावरात गद्यानं नेऊन टाकणं आहे आपल्याला. हो एका दिवसाचं काम आहे. 5-6 गद्याच्या समजा 10-15 ट्रिपा झाल्या की झालं समजा. हो एवढं म्या उदळ घेतलेलं आहे 4,000 रुपयातनी. हो तर म्हणलं तुम्ही करून टाका. मला 1,000 रुपये द्या, 3,000 तुम्ही घ्या. ते रे काशा, हे बा म्हणलं 3,000 रुपये कुठून येते? एका दिवसाचं खत आले का आपलं? जास्त असं अंदर नाही आहे ना. काय माणसं आले का, काही बी आपलं गद्यानं खत द्यायला लागतं आम्हाला काही बी. अबे काहीच नाही करावं लागत ना, ट्रॅक्टर पेक्षा सोपं काम आहे. मग काय त्याचे आपले भरून दिल्या चुंबड्या द्यायच्या गद्याच्या. हो की एक खेप फक्त द्यायला वावर दाखवून द्यावं लागते. हो मग तर का भरून दिलं की ते स्वतःच जाते तर स्वतःच वापस येते. लय हुशार असतात गदे. आपण काही कामं करायला लावता का बी का गद्याच्या मागं हिंडायला लावता? अबे मी एकटा करून राहिलो ना, तुम्ही तिघं हाणाले का? मग इथून भरून दिलं 2 जणांना की एका जणानं वावरात थांबायचं. गद्यानं आणलेलं शेणखत उलटून द्यायचं वावरात. मग काय का एका दिवसात 5 वाजे लोक मोकळे होते नाही. हो नाही म्हणलं शिवलाल पुरत नाही बाबा, कुठं बसताला गेले होते याची ती काय उन्हीत निमडता करायच्या. नाही म्हणलं नाही नाही दुसरं काही वावरातलं आहे का असं बसल्या जागचं? बसल्या जागचं आहे ना पत्ती पिसणं. हो वावरात जा माया खोपडीत बसा आणि पत्ती पिसत बसा. काय का बोलतान तर कामं करा कामं. हो हे गदे आहेत आणि हे खत आहे. पटत असेल तर सांगा, नाही तर निघा. विचारलं देऊन दिले म्हणा, आहे का म्हणा काही काम? अरे बाबा शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष कुठं चालले बा ट्रॅक्टर घेऊन? बाबा बाबा काय नागरिक वाटते नाही मारत? अरे मग आता दिवसच ती आहे ना आपले, मग काय आता नागरट्या भागरट्या करून टाका. अजून कांदा काढायचा राहिला माया, मजूर नसल्यामुळे जरासं अडचण आली. म्हणून म्हणलं कसं टाइमपास आता सरपंचाचं होईपर्यंत आपलं नागरट्या भागरट्या चालू ठेवा. 12 एकर आहे ना, आता 2 एकर कांदा अटकून आहे, भुईमुग आहे 4 एकर. तरी 7-8 एकर नागर नाही ना मुले. ना ते आहेच म्हणत माग, पण नाही मारते म्हणलं एकट्याला का कुठं म्हणलं. काय किती कामं करतो तू? काही असलं नसलं सांगत जा ना आम्हाला. तुम्हाला कोणते कामं सांगा तुम्हाला, आता कोणते कामं करता म्हणलं. तिकडे जाना खादोड्याच्या घरी, इकडे काय बसते गावात तुम्ही? काय ते आता जाऊ दे ना, आता तुला तर माहितीच आहे काय प्रकरण झालं तर काय कोणत्या तोंडानं तिथं सांग बा तू आता. म्हणून म्हणलं पाय काहीतरी. हो तिथे तोंड मारून आले ना तुम्ही. हो आता काय ट्रॅक्टर थोडी चालवायच्या लायकचं आहे तुमच्या? आता कोणाला एक तिघा झालं काय काम द्यावं मी? काही बी ट्रॅक्टर चालवणं असं तसं सांग ना काहीतरी. नाही नाही ट्रॅक्टरचं नाही बाबा, ट्रॅक्टर कुठं घालता मातीत राहायच्या. तुम्ही असं करा, एक काम आहे आपल्या इकडे. हो तुम्ही उदळ घेता का कांद्याचं आपलं? हो एरिया आता सरपंच 4-5 दिवस आहे, जेवढं होईल तेवढं काढा मग तुम्ही. सकाळी जात जा 6 वाजता, 12 वाजे लोक करायचं, अजून 4 वाजता संध्याकाळच्या पायरी करायचं. तुमच्या घरच्या समजा बायाला सांगा, तुम्ही 6-7 जण
नाही कांद्याच नको सांगू, कांद्याच नाही कटत. लय राजा दिवसभर आब जाते माणसाची. मग काय ऊन किती आले का? मग असं पाहिजे आम्हाला काहीतरी ट्रॅक्टरचं आपलं 2 घंटे गेलं चालले घराकडे. भाऊ नाही मग आपल्याकडे काम नाही असं तर कांदा काळासाठी असाल तर या, नाही तर बाकीचं काही काम नाही आपल्याकडे. नाही तर मग लक्ष्मणरावला भेटा धाब्यावर, तिथं जाणं हो, तिथं मस्त जमते तुमचं. इकडे गावात ताल नाही बसत तुमचा. आता लक्ष येईल का तर लय का जांगा आणते. आता उन्हाळ्यात लय काम असते ना, वेटर का कमी पाहिजे का द्यायले, मग धाबा का कमी चालते का द्यायचा. पान आहे ना, लक्ष्मण जायचं आहे ना, भेटान द्यायले. अरे हे बा बबनराव, मी काय म्हणतो, शिवलाल भाऊ चला बरं विचारायला काय जाते आपल्याला आता. येरीत आता यायला त्याला विचारणं सुरूच आहे आपलं. चला भाऊ आता काय लाजी काही जास्त लागत नाही का. चला चला मग चला. अरे का लक्ष्मण शेठ, काही आहे का म्हणलं व्हॅकन्सी धाब्यावर? हो पाहा काही असं तर काम धंदा आहे ते तर आपल्या धाब्यावर का? नाही कामच नाही ना. कामच काय, कुठं कामच काय तर काही चालत नाही, काहीच बिझनेस नाही. मग काय तर काही पैसाच नाही लोकांजवळ. अरे त्या पैसा नाही म्हणता काय, आता उन्हाळ्याची रजा काय काय धाबे कम चालत असते का? रजा असं असते का? पाहा ना काहीतरी. वेटर म्हणा, कोणतं भांडे घासणं म्हणा, लसण निसणं हे ते जमते ना आम्हाला. तुम्हाला माहिती आहे आता पहिल्यासारखं राहिलं नाही ना. तुम्ही आम्हाला असं म्हणजे काय म्हणजे घाबरू नका. घाबराचा विषय नाही ना. माणसं आहेत ना आपल्याजवळ. आलू पोंगे आहे, याचा मेवना छोटे आहे, अलबते 4 माणसं आहेत ना आपल्या धाब्यावर. चिल्लर पोट्टी असते अजून. मग काय तर नाही ना, जमत नाही ना आपली तर. अरे लय मजुरी नको देऊ ना, खाऊन पिऊन 200 रुपये रोज दिला बसाय ना, असं काही जास्त अपेक्षा नाही ना आम्हाला. जास्त अपेक्षा मग आता गल्ल्यातले काळा चुकत्या बा तुम्ही. नाही तसं नाही शिवलाल भाऊ. ते काय आता तुम्हाला सांगतो ना, आपण कसं हो म्हणून द्या. मग कसं मग काही दिवस ठेवलं मग मला ते जा बा. त्यापेक्षा कसं तुम्ही दुसरंच पाहा काहीतरी. आता दुसरं नाही ना म्हणून आता काय करता, दुसरे कामं कोणते करा सांगा, तुम्ही सांगा आता. काही बिझनेस करा ना हो, एखादा बिझनेस आंब्याचा नाही तर टरबूजचा, असं काहीतरी बिझनेस करा. हो राजा, हो बिझनेस करा तुम्ही. हो टरबूजमध्ये बा तुम्ही लाईने पाटल्याच्या वरात टरबूज आहेत. ते बेपारी गेलता पाल त्याच्या वरात. जा ना तुम्ही बी घेऊन टाका ना आणि इका ते. त्याच्यात तरी उरण तुम्हाला काही ना काही. हे कुठं बसतं आपले 200-300 रुपये रोज जाणं. अरे का म्हणलं शिवलाल भाऊ, पुरण का टरबूज असेल का? टरबूजचा बिझनेस करता का? चालता का पाल वावरात? हो म्हणा, पुरती गिरतील का टरबूज मध्ये नाही का? हो लाईने पाटला समजा चालता का भेटायला मग? पुरते ना तुम्हाला. काही ना काही गुंजाईश आहे त्याच्या. तुम्ही विचारून पहा, फक्त ताकद लावा जरा. का पैसे नाही ना आपल्याजवळ, पैसे मागणार ना ते, काही ना काही ऍडव्हान्स मागणार नाही. आता आपल्याजवळ काय मागणार आहे? जशी इकू तशी देऊ मला पैसे तुम्हाला. हो चला तुम्ही पाहू आपण पैशाचं पुढे. अरे या म्हणलं, या घ्या ना टरबूज, घ्या खावा म्हणलं एखादं मस्त फर्स्ट क्लास गोळा एकदम लाल. ते तर घेणारच आहो म्हणा, पण मी काय म्हणतो खवा पाटील, काय म्हणते ते बेपारी गेला आता काय म्हणे मग? काही बेभा. मग काय 20,000 रुपये देतो म्हणे. मग काय 20,000 सगळे घेऊन जातो म्हणे, बेभाव आहे म्हणे. मला 20,000 द्यायला पुरते का बा? मग 2 एकरात 40,000 रुपये देतो म्हणे. मला निघ लवकर वावराच्या बाया, आम्ही शिकू म्हणले का स्वतः. असं बापा 40,000 रुपयांनी म्हणे, नाही 2 एकर. असं काय पुरलं मग? तेवढा तर खर्च झाला. असं नाही खर्च घालायला किती आला झुंबर तरी साधारणतः तरी 20,000 तर आलाच आम्हाला. तरी 20,000 उरत होते ना मग. 20,000 मग आता पुरलं असतं तुम्हाला. कुठं पुरते हो? आम्ही त्याला म्हणलं 60,000 30,000 रुपये एकरा देतो म्हणून. नाही म्हणे, मग चालला गेला. हो का? हो पहा ना मग देसान तर मग आम्ही घेतो. हो पहा मग कसं का लावा ताकद. 50,000 रुपयात घेऊन घेऊ आम्ही 2 एकर. पहिले का तुम्ही झाल्या पेपर येता नाही, तुम्ही घेता का? घ्या ना मग, घ्या 50 मध्ये. उचला 2 एकर करा, जमा करा, 25,000 जमा करा, माल नेल्यावर 25 द्या. अरे जा पाटील, तुम्ही मजा घेता बा. अरे हे पा तुम्हाला देऊ आम्ही, पण मालिक क्लिअर देऊ. आमच्याकडे एवढे मोठे थोडी पैसे आहे काही. सांगा मग काय निरा काय गोष्टीनं बोंड खपते का? पहिले 25 जमा करा लागते तिथं. हो ना, पण आता इतके नाही आमच्याजवळ. हो 5,000 जमा करून देऊ द्या. मजा का नका करू. जा म्हणलं कामं करा आपली. हो एखादं टरबूज लागत नाही, टरबूज न्या. ते आपले शांताराम भाऊ आहे का तिथं, हो तिथं जाऊन खात बसा. झुंबर जरा तिकडे काम आहे म्हणलं, चल लवकर चल. असं आहे, पैसा नसले की असं आहे. म्हणून तर मला कोणते काम करतं म्हणलं पहिले पैसे जवळ पाहिजे. तर मग उभं नाही गेलं. आले का निरा पाय चालू आहे बे आपली. नाही रे हो ना, काय आले का हाल आणि काय ताल आपला. चल म्हणलं ते शांताराम आहे तिथं, ते काय करून राहिलं. चला ते आंब्या झाडा गेलं, चला बसू जराशी. हो चला. मावीन दादा हे काय लागलं बा इकडे? असरानी प्रेम चोपडा आणि शक्ती कपूर. अरे काय शिवलाल, अरे काय म्हणलं कुकडे होय? अरे बाबा काय राजा शांताराम भाऊ, नावाले बट्टा. बापा म्हणलं राजा काळी घेऊन का म्हशी राखून राहिले का म्हणलं? अरे कायच राजा, पोट्ट म्हशीकडलं पोट्ट गेलं ना बा, लग्नाला जावं लागते म्हणे. हो आता ते गेलं त्याच्या मेवण्याच्या घरी. हो आता 4-5 दिवस काही येत नाही ते. मला आता हे मसाला राखणार. काय करता आता? का उपाशी मारा आता का बांधूनच ठेवा? आता हे आंब्याचं टेन्शन, तिकडे भुईमुगाचं टेन्शन. हो काय करावं काही समजून नाही राहिलं. आंबाला भल कसा लेखाचा. हो इकडे तिकडे गेला माणूस की इकडे लोक हो देतातच चाटा. म्हणून हे आंब्याखाली बसणार आणि हे मसाळाही चार नाही आपल्या रिकाम्या वावरात आणि भुईमुगही पाय नाही. बापा लस मागाय तुमच्या मंगलोच्या. दूधही न्या लागतात सकाळी. काय करता आता, करावं काय आता? एकटा माणूस आणि कामं झाले दुनिया भरायची. हो तुमच्या कुकडे दौरा इकडे, तुमचं काय बा आराम आहे मस्त नाही. हो आता खादोड्याची इकडून सुटले वाटते. आता काय निरा हिंडाचीच कामं वाटते, निरा वटे राखायचे कामं. कायचे वटे राखायचे? आम्हीच तर कामधंदा शोधून राहिलो. काही आहे का काम सांगा ना जरा. हिंका रिकामं गणगण हिंडून राहिलो. काही काम आहे का? कोणी कामं नाही सांगून राहिले. अरे बाबा कामाला काय नुपर आहे का बा? गोट्याखाली काम आहेत ना. घेता का आंबा हे सांगा तुम्ही? अर्धाईनं घेता, अर्धाईनं रखवाली करा आंब्याची. अर्धा आंबा तुमचा, अर्धा आंबा आपला. पिकाच्या वेळेस समजा ते पाळी आला की मग आपण काढू. दोघा मिळून घेऊन घेऊ आंबे. चालते का? शिवलाल भाऊ कसं करता म्हणलं? घेता का आंबाले का? करता रखवाली?
काय रखवाली म्हणलं की लस तंगाडून बसते बिले का बाबा. मग काय तर पाहू बा आता काय, मला नाही वाटत पण कराले. अबे पुरते ना तुम्हाला. हे बा आंबा रखवाली होऊन जाते, भैमुगाची रखवाली देतो तुम्हाला. हो भैमुगाच्या रखवालीचे पैसे देतो ना. आणि आपल्या म्हशी जर राखत असेल तर म्हशी बी राखा. ठाणबंदी आहे आता काय, फक्त घरी आणून संध्याकाळी बांधत जा बस. पुरते का म्हणलं, कसं करता. म्हशी राखणार आहे, भैमुगे राखणार इच्छा इथं, आणि आपला आंबा राखणार आहे, बस नाही मस्त खोपडी बांधू इथं, मस्त फर्स्ट क्लास बिलकुल इथंच राहायचं. म्हशी बी वावरातच बांधत जाऊ. पहा मग तुम्हाला पटत असेल तर 200 रुपये आपली भैमुगाची रखवाली दिवसाची, संध्याकाळी 100 रुपये, 300 रुपये रोज तुम्हाला भैमुग रखवालीचा देतो. महिना खांड अजून लागते आले तर 9000 रुपये ते भेटते. आणि आंबा तुमचा अर्धा डायरेक्ट आता समजा ज्यावेळेस पाळी येईन त्यावेळेस का किती रुपयाचा आंबा खपते आपला, फक्त तुम्ही वानरापासून बचाव करायचा. पहा मग तुम्हाला वाटत असेल. म्हशी आता जे पोट्ट जोपर्यंत येत नाही 8-10 दिवस काही येत नाही ते, त्याची मजुरी देत तुम्हाला म्हशी राखायची. तसं म्हणता नाही का. बरोबर. हे बा मी कसं आपलं शांताराम भाऊ उद्या सांगेन बा तुम्हाला काय पुरते नाही पुरत. बरोबर आपण उद्या विचार करून सांगू यायले. तसं करू मग नाही का. हो नाही तर हे बा पुरती करतील का आपल्याला कशा, मस्त इथंच राहायचं, म्हशी आहे हे आहे पद्धतशीर मस्त. कसं करता. हो ना, तरी पण कसं एक दिवस विचार करायला केलेला बरं आपला, नंतर मग हो म्हणू आपण द्यायले. चालते शांताराम भाऊ उद्या सांगतो आम्ही तुम्हाला. अर्धा बटाईने समजा आंबा तुम्ही देणार आहे, 300 रुपये रोज समजा म्हशी राखायचा, आणि आपला भैमुगाच्या रखवालीचा 300 रुपये रात दिवस. बरं बाकी अजून काही असलं तर सांगा. आहेच ना, पाणी गिनी जर भैमुगाला द्यायचं काम पडलं त्याचा अलग रोज देत तुम्हाला. 300 रुपये रोज पाणी द्यायचा. अरे बाबा मग तर टेन्शनच नाही, मग नाही का लागेल तेवढे कामात तुमच्या वरातले. काय तर चालूच राहते आपलं. हो मग कसं आहे, दूध नेणं हे ते लय टेन्शन आहे. पहा मग उद्या लवकर, आज संध्याकाळी विचार करा. मस्त आपल्या वावरातली खोपडी आहे, मस्त राहायचं खायचं प्यायचं. फर्स्ट क्लास म्हशी बांधत जायचं. टेन्शनचं काम नाही. बरोबर सांगतो ना, मग उद्या सांगतो विचार करू. हो काही वांधा नाही. कोणतं काम पडते म्हणलं मग. शांताराम भाऊचं पुरण का आपल्याला. कुठं पुरते बे का, मरताले का रात दिवस रखवाली करा त्या भैमुगाची. मसाला राखा, दुसरी गोष्ट पाणी द्या, आणि हे करा ते करा, उन्हीत तपा. आणि आंब्याचं रखवालीचं काय आहे, वारा उदान आलं एखाद्या वक्ती आलं का सरे आंबे पडून जायचे. अवकाळी पाण्याचं काही सांगता येत असते का. मग शेवट लोक काय हातात येईन काहीच सांगता येत नाही रे बाबा. एक आंबा हाती लागत नाही, मग आले वानेर हकाला आणि हे करा आणि ते करा. काही पडलं नाही याच्यात नाही बसले आपले. हे बा आयुष्य खराब करायला पुरत नाही, दुसरं काहीतरी सुचवू आपण. आता गदे वैता का मग. गद्यानं खत वावरात न्यायचं. आता देवदास म्हणे तसं कसे 1000-500 रुपये रोज पडते म्हणते ना. त्याला मरण नाही काही 500 रुपये आले ना, ती नाही पुरत ना. मग काय ते त्यालाच घटलं, आपल्याला नाही घटत ते. आता दुसरं कोणतं करा मग. मी जाऊ तिकडे, मी माझी टेलरिंग सुरू करून देतो आता. तुम्ही आता काय धरत नाही तर मग काय करा. जरासा विचार करू दे. बरं मी काय म्हणतो, एक काम करता का तुम्ही. हो आता आपण ये रिकामेच आहो, तुम्ही दोघं जण खादोळीच्या घरी जा. हो त्याला म्हणा ते शिवलाल तर जाऊ द्या म्हणा, त्याचा काही विषय नाही म्हणा, पण आम्हाला तर कामाला ठेवा म्हणा. तुम्ही पहिले घुसून जा. मग घुसले की झोको करत मग मी येतोच मागं पुढे. शेवटी तिथंच का. नाही ना बा, आता नाही बसत ताल तिथं, आता जमणारच नाही. जाऊन पाहायला काय हरकत आहे. जा ना, आपल्याला कमांडर जाते, बसून जा. जा बयास आपली थैली गेली घेऊन जा. आलो म्हणा आम्ही. करावं का कोशिशले काय, जाऊन पाहू का, जमलं नाही का. अरे बा त्याच्यासारखी जागाच नाही खादोडीच्या घरासारखी. तुम्ही जाऊन तर पहा. जमलं तर तुमचं तर जमन. काही दिवसांनी माया बी जमन. पाहू का लेका प्रयत्न करू ना. जाऊ का मग थैला घेऊन. झाले काय हरकत आहे. जा आपलं गाडीच पुसणं सुरू करून द्या डायरेक्ट. हो आलो म्हणा आम्ही आता. बरोबर जातो मग आता नाही का. आता कमांडर जायचं चाल मग कशा. मग तू मग नंतर मग आमचं झालं की तुला आम्ही बरोबरच बरोबर. कशा मध्ये तुला टेन्शन येऊन राहिलं आता. काय म्हणते खादोड्यानी. हो काय म्हणते. साहेब आहेत का घरी. साहेब आहे का म्हणलं. खादोडे साहेब कोण आहे. वा आले. घ्या टावेल घ्या, पाणी घ्या, बकेट घ्या. शिवलालजी नाही आले का. शिवलालजी मागा आहे का. द्या त्याला आवाज द्या. त्याचं नाव घेऊ नका साहेब. ते शिवलालचं अजिबात बोल. आपण त्याच्याशी संबंध सोडले आता. मग काय त्याला का ना बेव खूप वाहनाचं. मग त्याच्या ज्यानं सगळा धिंगाणा वाजला म्हणलं आमचा. मग काय तर पण म्हणलं बा चला आता. हो कसं आहे, आपण 2-3 दिवस जरा शिल्लक झाले. म्हटलं कामाला गेलोच नाही म्हणून आलो होतो म्हणलं बा. आता बाया उद्या किती येतील म्हणलं, आम्ही आलो आज. बा जनाची नाही तर मनाची. पाहा म्हणलं किती आहे ते, किती म्हणलं यायले, थोडेसे तरी आहे का म्हणलं. वाटते का जराशी यायले. अरे बापरे, म्हणजे आले तुम्ही नाही. अरे का जराशी तर वाटू द्या बे. कोणत्या तोंडाने आले म्हणलं तुम्ही. चोट्ट्या वानाचे हो. जराशी तर काहीतरी थोडीशी वाटू द्या. म्हणजे कहून काय झालं काय म्हणलं साहेब. कहून काय झालं लेगा. बोलताना तर बे वर तोंड करू ना लेगा. चोट्ट्या वानाचे हो. पुरं लेगा सपा केलं तुम्ही. वाचलो म्हणलं मी थोडक्यात. काय समजत नाही का मला काय झालं काय नाही तर. पुरी तिजोरी फोडली होती तुम्ही. पुरं सपा केलं मला. कायले सांगून राहिले. जास्त बोलायला लावू नका म्हणलं. सटकन तुम्ही 3,85,000 रुपये तिघही जण. लवकरात लवकर घेऊन या. बॉन्ड लिहून आहे म्हणलं तुमचा. काय नाही तर वावरावर कब्जा करीन तुमच्या. सांगू राहिलो मी आता. चला सटकन निघाई तू. बोरिया बिस्तर आणायचा नाही इथं याचं नाही डबं. पैसे घेऊन याचं पैसे. समजलं का. नाही तर मी येईन तिथं. समजलं. बापरे हो ना पण साहेब म्हणलं आमचा काय दोष आहे. आम्ही काय केलं काय नाही केलं हे सांगा तुम्ही. टपरे हो. चला लवकरात लवकर इथं पायरी चढायची नाही काय. खादोड्याच्या घराची सोपं वाटलं काय. चाललेले का हो. इथं येऊन पुरं सपा करून चालले होते का. चला निघा इथून बाहेर. आणि 3,85,000 या 2-4 दिवसात पैसे सोय लावा तुम्ही. गेट आउट लवकर. चला घराच्या बाहेर. कामाला आलो म्हणजे निघा इथं. पैसे घेऊन या लवकर. काय झालं म्हणलं मग, काही सापडलं काही काम धंदा का. बस 13 दिवस हिंडलेच फक्त.
हो ना, पण आता काय पाहिलं आम्ही, पण जसं पाहिजे तसं मनासारखं नाही सापडलं काम आम्हाला. लक्ष म्हणजे धाब्यावर विचारपूस केली, अजून बाकी देवदाचे ते शांताराम सरपंचाला विचारलं ट्रॅक्टरचं. पण काय आता कुठं काही असं म्हणजे जसं पाहिजे तसं काही काम भेटलं नाही. सापडणार नाही तुम्हाला काम काही. हो, फक्त आता दवडीवरचे वाघ व्हा तुम्ही. रोज आपलं संध्याकाळी सकाळी जेवायचं, चहा प्यायचं, निघत राहायचं. वटे टाकायची कामं करा तुम्ही आता. पण आता काही सापडच नाही तर काय करावं काय काम? अरे लय असते कामं. हो म्हणलं आता तुम्ही असं करा. आता कांद्यावर या तुम्ही. कांदे काढणं सुरू आहे जिकडे तिकडे. तुम्ही आता आमच्या संग चला. उद्यापासून आपल्या उधळ्यातली काय 200 रुपये रोज पडो, तिकडे 400 रुपये पडो. उद्यापासून आमच्या संग चला. हो ना, पण ते काय जमलं पाहिजे बा आम्हाला. काय ते जमणार नाही आम्हाला कांद्याचं. तेच कोणती भारी काम आहे म्हणला. झाडाखाली बसून आपलं चिरत बसायचं, सकाळी आपली उठायची. बाकी काय काम आहे त्याच्यात? तसं म्हणता नाही का? हो, आता काय आता रिकामं राहिल्यापेक्षा मग बरं ठीक आहे. पण मी काय म्हणतो, मारुतीचा आपला कांदा आहे म्हणजे काळाचा, ते घेता का उदळ आपण? त्याचं काय मग आपल्याला काय गुंपा मावशीचं आपण उधळ घेऊ स्वतःच. विचारा मग मारतीले. बरं तुम्ही मारुत राहिले बोलावून आणतो मग. हो, त्याचा 2 एकर आहे वाटते बहुतेक कांदा. तेवढा करून टाकू उदळ मग. मग आता आपण 6 जण कसं बी काही ना काही उरण तर खरी. बरं तुम्ही मारुतीला बोलावून आणतो, सौदा करून घेऊ. उद्या मग तिकडे आपलं चालले आपले कांदे काढाले. मग आता मारतीले बोलवणार आता. मुश्रीफ भाऊ, काय कांदा काढणार म्हणजे तुमचा काय देता का उदळ मग? हो, आम्ही जरा 6 जण. अरे काय हरकत आहे, या ना उद्यापासून. द्या लावून कांदा मग. हो, पण ते कसं सौदा करायला लागेल ना, काय उदळ का काय रोजानं कसं काय करावं ते म्हणजे त्यासाठी मग चला मग. आपल्या घरापाशी शिवलाल भाऊ आहे, बाया बसेल आहे. अरे त्याचा काय सौदा करावं लागते, जे काय बाकीच्या याचं असेल ते देऊन देऊ. या तुम्ही वावरात उद्या करू सौदा तिथं वावरातच. तसं म्हणता मग आता राहू देता का मग? हो, मग उद्या वावरातच का? तरी काय तर काय आपण काय फरक आहे वावराच्या काही बी आपलं. या उद्या बरोबर किती वाजता या? 7 वाजता या. आम्ही बोनं नारळ गिरळ घेऊन येतो. 7 वाजता सुरू करून देऊ. काय हिशोब आहे तिथं ठरवून घेऊ मग. बरं तसं म्हणता मग नाही का? बरं ठीक आहे ना, मग चालते. मग मी शिवलाला सांगून देतो. मग सगळे जण आम्ही 6 जण येऊन जाऊ. मग आला तर भूषण येईन थोडा वेळ, चेतन येईन समजा सकाळी सकाळी. तर कोणी या ना, आम्हाला काय करावं लागते. उदळ घ्या, नाही तर मग रोजानं घ्या. पहा तुम्ही तुमच्या हिशोबाने काय ते पुढते ते. या मग उद्यापासून. काही वांधा नाही. ठीक आहे, मग येतो मग उद्या. हो, करू मग तिथंच सौदा आणि तिथंच पाहू मग. चला उद्याचा एपिसोड कांदा काढणी.